धुळे महानगरपालिकेच्या भ्रष्ट कार्यपद्धती, अनियमितता, अफरातफरी, गैरव्यवहार, भ्रष्टाचार याबाबत केलेल्या विविध स्तरावरील असंख्य तक्रारीवर उच्चस्तरीय समितीची नियुक्ती करून चौकशी करावी, तसेच धुळे शहरातील निकृष्ट दर्जाचे रस्ते प्रकरणात कोट्यावधी रुपयाची लूट करणाऱ्या दोषी आढळणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करावे, अशी धुळेच्या माजी आमदार अनिल अण्णा गोटे व माजी नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी संयुक्त याचिका दाखल केली आहे। तसेच जळगाव महानगरपालिकेच्या घरकुल घोटाळा प्रकरणाची कारवाई करण्यासाठी संभाजीनगर येथील न्यायालयात शिवसेना नेते धुळ्याचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे व माजी नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी संयुक्त याचिका दाखल केली आहे। याचिकेत धुळे महानगरपालिकेची मोठ्या प्रमाणात तसेच कोट्यावधी रुपयाची लूट करण्यात आल्याचे सही शिक्क्याचे पुरावे सादर करून त्यानुसार उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी व्हावेत यासाठी सदरची याचिका दाखल करण्यात आलेली आहे, अशी माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी यावेळी दिली। मी आणि नानू परदेशी म्हणजे नरेंद्र परदेशी आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल केलेल्या याचिकेत महापालिकामध्ये सर्वस्तरीय सर्व विभागीय भ्रष्टाचार कसा चालतो याची पुराव्यासह सही शिक्क्याच्या नकलांसह तक्रार दाखल केली, न्यायालयाची दाखल करून घेतली आणि महापालिकेला नोटिसा काढल्या। हा साधारणतः 500 ते 550 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे आणि दशा योजना वगैरे झालं तर साधारणतः 750 कोटी रुपयापर्यंत रक्कम जाते। रस्ते जे केलेले आहेत ते निकृष्ट दर्जाचे आहेत। माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले की पाणी पुरवठा, रस्ते आणि इत्यादी कामाची सखोल चौकशी करावी।